नमस्कार मंडळी. अधिक मासातील ज्येष्ठ पौर्णिमा ही वर्षातील अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मानली जाणारी पौर्णिमा आहे. या दिवशी केलेले स्नान, दान, जप, दीपदान आणि चंद्रपूजन अनेक पटींनी फलदायी मानले जाते. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेचे महत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे. असे म्हणतात की पुरुषोत्तम मास आणि पौर्णिमा यांचा योग जेव्हा एकत्र येतो तेव्हा घरातील नकारात्मकता दूर होऊन सुखसमृद्धीचा मार्ग खुला होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे, या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व काय, चंद्राला अर्घ्य कसे द्यावे, कोणते दान सर्वात शुभ मानले जाते, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि रात्रीचा असा एक छोटा उपाय जो घरात सुखसमृद्धी आणतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात अगोदर जाणून घेऊ तारीख, शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि दानधर्माचे महत्त्व. वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे 2026 रोजी सकाळी 11:57 सुरू होईल आणि 31 मे 2026 रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. उदय तिथीनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा रविवार 31 मे 2026 रोजी साजरी केली जाईल. ही पौर्णिमा अधिक मासात येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. आता यानंतर आपण पाहू या पौर्णिमेचा उपवास आणि त्या संदर्भातील नियम. अनेक जण विचारतात, उपवास करावा का? तर हो, अधिक मासातील पौर्णिमेला उपवास करणे अत्यंत फलदायी आहे. शक्य नसेल तर सात्विक आहार घ्या. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धनधान्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. असे मानले जाते की ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथी मिळतो, तर अविवाहित मुलांना गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. मानसिक शांतता, कौटुंबिक सुख आणि सकारात्मक विचारांसाठी हा दिवस खूप फायदेशीर मानला जातो. तसेच या दिवशी केलेल्या ध्यान आणि भक्तीमुळे मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. आता पाहू ज्येष्ठ अधिक पौर्णिमेची पूजा विधी काय असते. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे. स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून घरातील देवघर स्वच्छ करावे. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड पसरून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्यानंतर त्यांना धूप, दीप, पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करावी. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करावी. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसा पठण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. पूजा संपल्यानंतर आपल्या ऐपतीप्रमाणे गरीब, गरजू, असह्य लोकांना तसेच ब्राह्मण आणि उपेक्षित बांधवांना अन्न, धान्य, वस्त्र आणि दक्षिणा दान करावे. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला चंद्राची पूजा करणे आणि चंद्राला अर्घ्य देणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता चंद्राला अर्घ्य कसे द्यावे, तर चंद्रोदय झाल्यावर तांब्याच्या तांब्यात जल, थोडे दूध, अक्षता आणि पांढरे फूल टाकून चंद्राला अर्घ्य द्या. ओम सो सोमाय नमः या मंत्राचा जप करा. हे अर्घ्य देताना आपली दृष्टी थेट चंद्राकडे असावी, यामुळे मानसिक शांती मिळते. त्याचबरोबर या रात्री चंद्र पाहून एक छोटा उपाय केला जातो. चांदीच्या भांड्यात कच्चे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीच्या रोपाला किंवा घरात शिंपडा. यामुळे घरात कधीही लक्ष्मीची कमतरता भासत नाही. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला दानधर्माचे महत्त्व देखील खूप आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या दानामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो. अधिक पौर्णिमेला अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. गरजूंना अन्न देणे आणि गरिबांना मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा मानली जाते. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि मनाला शांतता लाभते. तसेच अधिक मासात 33 मालपोळे दान करण्याची एक विशेष परंपरा आहे जी अत्यंत शुभ मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेल्या दान धर्मामुळे कुटुंबात सुखसमृद्धी नांदते. विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार पुरुषोत्तम मासात झाडे लावल्याने अश्वमेध यज्ञ केले इतकेच पुण्य मिळते. म्हणूनच अधिक पौर्णिमेला पिंपळ, वड, उंबर, तुळस, आवळा, बेल, अशोक आणि कदंब यांसारखी पवित्र झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी नवीन वाहन, सोन्या चांदीचे दागिने किंवा घरासाठी एखादी शुभ वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
त्याचबरोबर या दिवशी दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे. पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि तुळशीजवळ दिवा लावून दीपदान नक्की करा. यामुळे घरात असलेली नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीचा वास राहतो. आता काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या या दिवशी चुकूनही करू नयेत. कोणाचाही अपमान करू नका किंवा कोणाबद्दलही वाईट बोलू नका. घरात भांडण तंटा टाळा. अन्न वाया घालवू नका. मांसाहार किंवा तामसी अन्नाचे सेवन अजिबात करू नका. मंडळी, अधिक मासातील ज्येष्ठ पौर्णिमा ही केवळ एक तिथी नाही, तर ही तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून सुखशांती आणण्याची एक संधी आहे. श्रद्धा आणि भक्तीने केलेली उपासना नक्कीच फळ देते. मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना अधिक मासातील पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.